नमस्कार. 22 मे हा जागतिक प्री एक्लाम्प्सिया डे म्हणून साजरा केला जातो. मातृत्वाचा आनंद हा सर्वांच्याच दृष्टीने, गर्भवती मातेच्या दृष्टीने आणि तिच्या कुटुंबाच्या दृष्टीने एक फार मोठा छान सोहळा असतो. हा जितका निसर्गाच्या नियमानुसार साधारण अशी गोष्ट असते, तितकीच त्या मातेच्या शरीरात उद्भवणारी एक गुंतागुंतीची प्रोसेससुद्धा असते. प्री एक्लाम्प्सिया म्हणजे गर्भवती मातेमध्ये साधारण 20 आठवड्यानंतर वाढणारा उच्च रक्तदाब होय. हा मातेचा रक्तदाब वाढला की तिच्या हातापायांना सूज येते. तिच्या युरिनची टेस्ट केली असते, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आढळतात आणि आईचा रक्तदाब वाढायला लागतो. या वाढलेल्या रक्तदाबामुळे आईच्या शरीरातील किडनी, लिव्हर, ब्रेन यासारख्या अवयवामध्ये काही गुंतागुंत होऊ शकते आणि याचा परिणाम म्हणून गर्भातल्या बालकामध्ये सुद्धा काहीतरी गुंतागुंत निर्माण होते. तर हे टाळणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी ह्याची लक्षणं काय आहेत, ती लक्षणं ओळखावीत कशी, त्याच्यापासून काय काळजी घ्यावी आणि त्याच्यावर काय इलाज करावा, यासाठी काहीतरी समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे. याच्यासाठी आज आपल्याला आपल्या 2 सख्या माहिती देणार आहेत. त्यातल्या पहिल्या आहेत डॉक्टर कादंबरी पावसकर. डॉक्टर कादंबरी पावसकर या सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध सोनोग्राफी रेडिओलॉजिस्ट आहेत. त्या आपल्याला या मातेच्या शरीरातील जे बदल झालेले असतात, त्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला काय बदल आढळतात त्या संदर्भात माहिती देतील आणि तसेच साधारणपणे मातेच्या शरीरातील काय बदल होतात आणि बालकावर त्याचा काय परिणाम होतो या संदर्भात माहिती देतील कणकवली येथील सुप्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर अर्पिता आचरेकर. तर आज आपण ह्याच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर अर्पिता महेंद्र आचरेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीशास्त्री तज्ज्ञ म्हणून अथर्व सर्जिकल केअर व वुमेन हेल्थ केअर सेंटर इथे प्रॅक्टिस करत आहे. आज आपण प्रिक्लाम्प्सियाबद्दल काही माहिती जाणून घेऊया. प्रिक्लाम्प्सिया म्हणजे काय? प्रिक्लाम्प्सिया हा गरोदरपणामध्ये होणारा एक आजार आहे. प्रिक्लाम्प्सियामध्ये आईचे BP, रक्तदाब वाढते व बाळालाही धोका होण्याची शक्यता असतात. प्रिक्लाम्प्सिया हा गरोदरपणाच्या 20 आठवड्यानंतर तर प्रसूतीनंतर 6 आठवड्यापर्यंत केव्हाही उद्भवणारा आजार आहे. प्रिक्लाम्प्सियामध्ये आईचे रक्तदाब वाढते व मूत्रपिंडांनाही त्रास होऊ शकतो. म्हणून डॉक्टरांच्या प्रत्येक भेटीवेळी रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर तपासणे गरजेचं आहे. रक्तदाब जास्त असल्यास आवश्यक त्या चाचण्या व उपचार घेणे गरजेचे आहे. आता आपण प्रिक्लाम्प्सियाची काही लक्षणे जाणून घेऊया. सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत, तर वजन वाढणे, हातापायाला सूज येणे, डोळ्याभोवती सूज येणे व चेहऱ्याला सूज येणे ही काही लक्षणे आहेत. इतर लक्षणे म्हणजे कमी न येणारी डोकेदुखी, दृष्टीत बदल, ओटीपोटात दुखणे व रक्तदाब 130 ते 90च्या वरती राहणे ही काही इतर लक्षणे आहेत. श्वास घेण्यात अडचण, उलटी होणे, मळमळ होणे, अंधुकपणा येणे, दृष्टीत परिणाम होणे ही काही धोकादायक लक्षणे आहेत. आता आपण प्रिक्लाम्प्सियाच्या गुंतागुंतीबद्दल माहिती घेऊया. प्रिक्लाम्प्सियामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ प्लेटलेटची कमतरता, उच्च रक्तदाब व रक्तपेशींचे विघटन. यामध्ये निर्माण होणाऱ्या गुंतागुंती अशा आहेत की पहिले इक्लाम्प्सिया म्हणजे फिट येणे, दुसरं म्हणजे स्ट्रोक. उच्च रक्तदाबामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह कमी होतो, त्याच्यामुळे सेरेब्रल हिमेरेज होण्याची शक्यता असते, त्यालाच आपण स्ट्रोक असं म्हणतो. तिसरं म्हणजे रक्त गोठणे, त्यालाच आपण डिसेमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोआग्युलेशन असे म्हणतो. तसेच बाळामध्येही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असतात. ते या प्रकारे आहेत. बाळ आकाराने लहान असणे, बाळाला जन्मल्यानंतर श्वास घेण्यात त्रास होण्याची शक्यता असतात. कधी कधी मृत अवस्थेतही बाळ जन्माला येऊ शकते. प्रिक्लाम्प्सियाबद्दलचे उपचार आपण जाणून घेऊया. एकदा 36 आठवडे पूर्ण झाले की तुम्हाला प्रसूतीस प्रवृत्त केले जाऊ शकते. सामान्य प्रसूतीचा त्रास तुम्ही व बाळ सहन करू शकत नाही. यावेळी डॉक्टर तुम्हाला C-सेक्शनचा सल्ला देऊ शकतात. प्रिक्लाम्प्सियामध्ये BP वाढत असल्यास तुम्हाला रुग्णालयात दाखल केले जाईल. तुमच्यावर लक्ष ठेवून आवश्यक ती औषधे सलाईनद्वारे सोडण्यात येतील. रक्तदाबावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे राहील. त्यासाठी तासातासाने व दिवसातून एकदा तरी तुमचं BP, ब्लड प्रेशर तपासले जाईल. भविष्यामध्ये प्रिक्लाम्प्सियामुळे आईवर होणारे परिणाम जाणून घेऊया. प्रिक्लाम्प्सियामुळे होणारे परिणाम आईवर प्रसूतीनंतर 6 आठवडेपर्यंत होऊ शकतात.
प्रिक्लाम्सियानंतर उच्च रक्तदाब, स्ट्रोक व हृदयविकार यासारखे धोके उद्भवतात. प्रिक्लाम्सियाला कसे टाळता येईल? पहिले तर प्रसूतीपूर्व काळजी घेणे, डॉक्टरांची भेट न चुकवणे, डॉक्टरांच्या प्रत्येक भेटीला रक्तदाब तपासून घेणे व लघवीतील प्रथिनांचे प्रमाणाची चाचणी करून घेणे. प्रिक्लाम्सियाची लक्षणे दिसताच त्वरित उपचार घेणे हे त्याच्यावरचे उपचार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर कादंबरी पावसकर. आज प्रीक्लॅम्शिया डेच्या निमित्ताने प्रीक्लॅम्शियावर जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण प्रीक्लॅम्शियाची कारणे बघूया. प्लासेंटाकडे कमी झालेला रक्तप्रवाह हा प्रीक्लॅम्शिया होण्यामागचा सगळ्यात मुख्य कारण आहे. दृश्य स्वरूपात लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. प्लासेंटा गर्भाशयाच्या अस्तरात जेव्हा रोपण करतो किंवा बसतो त्यावेळी ते योग्यरित्या बसत नाही. दुसरी गोष्ट, त्यातल्या रक्तवाहिन्यांचा प्रसार देखील पुरेसा होत नाही. त्यात स्त्रीला जर पूर्वीपासून मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर प्रीक्लॅम्सियाचे प्रमाण जास्त असते. वारेकडे होणाऱ्या रक्तप्रवाहाच्या बदलमुळे काही विशिष्ट प्रकारची प्रथिनं आईच्या रक्तप्रवाहात सोडली जाते. त्यामुळे आपल्याला काही प्रकारचे परिणाम बघायला मिळतात. पहिलं म्हणजे आईच्या रक्तवाहिन्यांची भिंत ह्या खराब व्हायला लागतात. त्याला आपण एंडोथिलियल डॅमेज म्हणतो. यामुळे रक्तातील काही घटक जे नॉर्मली रक्तवाहिन्यातून बाहेर जात नाहीत ते सुद्धा बाहेर जायला लागतात. एंडोथिलियल लीक होतं. यात पाणी, प्रथिनं, क्रिएटिनिन बरेचसे प्रकार बाहेर लीक व्हायला लागतात. म्हणून आपल्याला सूज दिसते. लघवीतसुद्धा आपल्याला लघवीतून प्रथिनं, क्रिएटिनिन वाढलेलं दिसतं. हे यामुळेच असतं. अजून एक आपल्याला परिणाम दिसतो तो रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. वेझोकन्स्ट्रिक्शन होतं आणि यामुळे उच्च रक्तदाब दिसून येतो. प्रीक्लॅम्सियाचे अजूनही काही कारणं आहेत, जसे ऑटो इम्युन डिझीज म्हणजे स्वयंप्रतिकार विकार. त्यानंतर जेनेटिक असू शकतं, अनुवंशिक असू शकतं. आणि काही प्रकारच्या रक्तवाहिन्यांचे आजार जे आहेत त्यामुळे सुद्धा आपल्याला हे दिसून येतं. प्रीक्लॅम्सिया होण्याचा धोका कोणाला असतो? जेव्हा खूप लवकरच्या वयात प्रेग्नन्सी राहते किंवा खूप उशिराच्या वयात प्रेग्नन्सी राहते, जसं टीनेज प्रेग्नन्सीज किंवा 40च्या आसपास असलेले प्रेग्नन्सीज, यांना प्रीक्लॅम्सियाचा धोका जास्त असतो. ओबीज पेशंट्स म्हणजे स्थूल लोकांमध्ये पण प्रीक्लॅम्सियाचं प्रमाण अधिक दिसून आलेलं आहे. प्रीक्लॅम्सिया जर 30 आठवड्याच्या पूर्वी त्याची लक्षणे दिसून येत असतील तर त्याची तीव्रता खूप जास्त असायची शक्यता आहे. प्रीक्लॅम्सियाचे निदान कसे केले जाते? जेव्हा गरोदर स्त्री डॉक्टरांकडे तपासायला जाते त्यावेळी तिचं BP बघितलं जातं. तिचं रक्त लघवी तपासलं जातं. तर BP जेव्हा बघतात तेव्हा वरचं BP म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर 140च्या वर, डायस्टॉलिक प्रेशर 90च्या वर जर असेल तर प्रीक्लॅम्सियाची शक्यता जास्ती असते. नॉर्मली एकाच रीडिंगनी प्रीक्लॅम्सिया डिक्लेअर होत नाही. दुसऱ्यांदा परत तपासलं जातं. कमीत कमी 4 तासाच्या अंतराने परत तपासलं जातं आणि दोन्ही वेळा जर जास्त असेल तरच आपण प्रीक्लॅम्सिया लेबल करतो. दुसरी गोष्ट, आपण मगाशी ऐकलं की लघवीद्वारे प्रथिनं बाहेर पडतात. तर ते आपण सुरुवातीपासून जर खूप सूक्ष्म प्रमाणात जरी लघवीतून प्रथिनं बाहेर पडत असतील तर आपण लक्ष ठेवतो, कारण जशी प्रेग्नन्सी पुढे जाते तसं ते प्रमाण वाढायची शक्यता असते. एखाद्या स्त्रीला प्रीक्लॅम्सियाची शक्यता जर जास्त असेल तर तिच्यात काही विशिष्ट टेस्ट असतात, ते केलं जातं.
पहिली गोष्ट म्हणजे तिचे BP नियमित तपासली जाते, लघवीत प्रोटीन्स नियमित बघितले जातात. त्यानंतर प्रथिनं क्रिएटिनिन गुणोत्तर बघितला जातो, लघवीतील प्रथिनं क्रिएटिनिन गुणोत्तर बघितला जातो. आणि सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड ही एक महत्त्वाची टेस्ट आहे. प्रीक्लॅम्शियाच्या गर्भवती स्त्रियांमध्ये 11 ते 13 आठवडे 6 दिवसाच्या मधली जी NT स्कॅन, न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन जी करतात, त्या दरम्यान त्याच स्कॅनच्या वेळी आपण गर्भपिशवीच्या रक्तवाहिन्यांचा डॉपलर करतो. त्याच्यात आपल्याला जर त्याचं प्रमाण PI हाय असेल तर शक्यता जास्ती असते की प्रीक्लॅम्शिया होईल, प्रीक्लॅम्शिया होण्याची शक्यता जास्ती असते. तर अशा स्त्रियांमध्ये जर 16 आठवड्याच्या आधीपासून जर ॲस्पिरिन चालू केलं तर प्रीक्लॅम्शियाचे लक्षणे खूप कमी होतात, त्याची तीव्रता खूप कमी होते. त्यानंतर जसं बाळ मोठं होतं तसं अल्ट्रासाऊंडद्वारे आपण पाणी, वार, बाळाची वाढ यावर लक्ष ठेवू शकतो. त्यानंतर नॉन स्ट्रेस टेस्ट करता येते, बाळाच्या हृदयाची ठोके, त्याची हालचाली या गोष्टींवर लक्ष ठेवता येतं. आणि बायोफिजिकल प्रोफाईल म्हणजे बाळाची श्वास, हालचाली, मसल टोन, गर्भजल या सगळ्यांवर पण अल्ट्रासाऊंडद्वारे आपण लक्ष ठेवू शकतो. फिटल मेडिसिन फाउंडेशन UK या जागतिक संघटनेच्या वेबसाईटवर प्रीक्लॅम्सिया रिस्क कॅल्क्युलेटर आहे, ज्याच्यात आपण आपले फाइंडिंग्स टाकून रिस्क कॅल्क्युलेट करू शकतो. प्रीक्लॅम्सिया डेच्या निमित्ताने मला इथे संधी दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद करते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सतीश पवार. आज 22 मे हा जागतिक प्री इक्लॅम्सिया दिवस आहे. या निमित्ताने प्री इक्लॅम्सिया ह्या गरोदरपणात होणाऱ्या रोगामुळे गरोदर महिलांचे आणि बाळाचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन डॉक्टर अर्पिता आचरेकर आणि डॉक्टर कादंबरी पावसकर, त्याचप्रमाणे डॉक्टर रुचा कुलकर्णी मॅडम यांनी आज आपल्याला केलेले आहे. तरी हा जनजागृतीसाठी केलेला व्हिडिओ सर्वांनी पाहावा आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गरोदरपणामध्ये गरोदर महिलेची आणि त्यांच्या बाळाची काळजी घ्यावी ही सर्वांना विनंती. नमस्कार. सिंधुदुर्गचे डॉक्टर्स.